या मावशे मावशे हा आलास तू? अगदी येताना खूप जोरात आठवण येते रे तुला मावशीची. हे मावशे तू आजकाल मला लय बोलते हा. अरे कुठे काय बोलायला हल्ली भेटतोयस का तू मला? अगं तुला नाही भेटत पण तुझ्या लेकीला भेटतो ना मी. मग तेच ना हल्ली तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात गुंतलायस ना तू. अगं मावशे ते जाऊ दे ना, तू मला आधी जेवायला वाटते, भूक लागली. काळजात हात घालणारा बोलू नकोस. मला सांग एवढ्या कसल्या गडबडीत आहेस तू? अगं मावशे ताईकडे खूप बडबड झाली पाहिजे, तुमची लोकांची इथे जाम गडबड झाली पाहिजे म्हणून सगळा करतोय मी. म्हणजे? अगं ताई आणि भाऊजींच्या लग्नाच्या 10व्या वर्षाच्या हनीमून साठी त्यांना मी हॉटेलमध्ये पाठवणार. आता ही काय आणखीन भानगड? भानगड नाही, ताई आणि भाऊजी यांना ना मी कुठेतरी असं 2 दिवसासाठी रिलॅक्सिंग साठी पाठवणार आहे. अरे काय सांगतोयस काय? असा सगळा ठरतोय ना म्हणून मी त्यांना रिसॉर्ट बुक करून देतोय. नाही तू हवी ती मदत कर त्यांना. अगदी तिच्या सासू सासऱ्यांसाठी आणखीन काही दिवस तिथे थांब सुद्धा. नाही त्यांना हवी ती मदत कर, माझा फोन उचलू नकोस, सगळं चालेल मला. पण हे एकदा जमू दे बाबा. देवा रे जमू दे. हॅलो, मला कळली बर का सगळी गडबड. गडबड कसली? मला सांगायचं नाहीये का? नाही पक्यापासून सगळे गुंतले त्यात, पण आईला मात्र सांगायचं नाहीये ना? पक्या 2 दिवस बाहेर हॉटेलवर राहायला जाताय ना? हो म्हणजे अगं लाजतेस का राणी? अगं तुला हे सगळं मिळावं हीच तर इच्छा होती ना माझी. नाही म्हणूनच तर इतकी वर्ष कानी कपाळी ओरडत होते. माझ्या लेकीची काहीतरी हौसमौज करा, तिला फिरायला घेऊन जा, बाहेर घेऊन जा. हे सगळं ह्याच्यासाठी होतं ग. हो आता कळलं ना? हे बघ नवरा बायकोंनी ना एकमेकाला जेवढा वेळ देता येईल ना तेवढा द्यायलाच हवा ग. नाहीतर काय अर्थ आहे सांग मला संसाराला? आमच्या वेळी मेले हे असं काही नव्हतं. नाही आमच्या पिढीत ही पद्धतच नव्हती ग. पण तुम्ही मुलांनी आता वेळ काढायला हवा, बाहेर जायला हवं. आई पण अजून वैभवला काही सांगितलेलं नाही. मग काय झालं त्यात? अगं नाही म्हणजे त्याला पटलं पाहिजे, आवडलं पाहिजे आणि त्यातूनही महत्वाचं म्हणजे कामातून 2 दिवस सुट्टी मिळाली पाहिजे. अगं सगळं जुळून येणं म्हणजे जरा अवघडच आहे. हे बघ वैभवराव आधी आडेवेडे घेतीलच, कारण बायकोनी परस्पर काहीतरी ठरवायचं आणि त्यात नवऱ्याने मोडता घालायचा नाही. असं होणं शक्यच नाही अगं. पण काही नाही, तू ठरव. आणि ते नाही मिळाले ना तरी अगदी खमकेपणानं सांग त्यांना. अगं हो पण म्हणजे सुट्टी पण तर मिळाली पाहिजे ना त्यांना. अगं 2 दिवस सुट्टी न मिळायला काय झालंय त्यांना? असे कुठले देशाचे निर्णय घेतायत ते? आणि ते जर सुट्टी मिळत नाही असं म्हणाले ना तर सरळ सांग त्यांना मी बोलते तुमच्या कामाच्या इथे येऊन. मग बघ पटकन तयार होतील ते. लक्ष्मी अगं अनुभवाचे बोल येथे. मी घरी आलोय ते कळलंय ना तुम्हाला? अगं बाई म्हणजे काय? नाही म्हणजे रात्री खूप झाली आहे. हो मग मी दिवसभर काम करून रात्री परत घरी आलोय. हो माहिती घे. दिवसभर काम करून माणूस घरी येतो तेव्हा आल्यानंतर काय करतात? त्याला जेवायला देतात. द्याल 2 घास का अशाच उभ्या राहाल पुतळ्यासारख्या? अय्या हो की. द्या 2 घास जेवायला, जमलं तर मी फ्रेश होऊन येतो. काय 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 आता? मग आता नको, आत्ताच आले ते. अगं मग काय झालं? नको नको आता आले नको. म्हणजे एकदाचा विषय संपेल ना. अहो नाही ती भूक लागली असली तर चिडचिड करतात मग.
हो तो बाळ आहे का फुलं? हा जा बोल पटकन. बर. आई पण सुमी तू आज बोलली नाहीस तर पुन्हा कधी बोलू शकणार नाहीस. आणि आज त्याला कळलं नाही तर ठरल्याप्रमाणे तुमचं पुढचं काहीही होणार नाही. हा. काय कुठे काय? हा काही नाही काही नाही. काय चाललंय यांचं नक्की? काहीतरी गडबड आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय नाही काय काही नाही. जेव रे बाळा नीट. अरे दिवसभर किती काम करतोस, कधी जेवतोस, कधी खातोस, स्वतःची किती आबाळ करून घेतोस ते. कष्टाचे दिवस आहेत आई, चालायचं. हो रे बाबा, पण आम्हाला बघवत नाहीत हो तुझे हे कष्ट. किती दमतोस रे तू. आणि हा एवढा उन्हाळा त्यात. त्यात लाईट. हा राईट. बँकेकडे लाईट्स येतात प्रखर. चालवतो खूप. हा होतच असणार. लक्ष्मी वाढ वाढ त्याला. हो हो. राजा मला तुझं फार कौतुक वाटतं हो. गावाला असताना कधी वाटलं नाही की तू इतकं काम करशील म्हणून. आई बदलावं लागतं स्वतःला, काही इलाज नसतो शहरात. खरंय खरंय. मनासारखं काही होत नाही ना ग. मुंबई सारख्या शहरामध्ये किती कष्ट केले तरी कमीच असतात. किती कष्ट करा, आपल्यापेक्षा जास्त कष्ट करणारा कोणीतरी असतच. हो का रे. त्यासाठी स्वतःचा व्यवसाय करावा. लोकांची नोकरी केलं ना की त्यांच्या तालावर नाचावंच लागतं. हे असं हाही व्यवसायच आहे, जरा वेगळा आहे फक्त. तू दे रे तुझे जे हो. हो तो त्याच्या मनासारखं काम करतोय ना. मला या आठवड्यामध्ये 2 दिवस बाहेर जावं लागणार आहे, मुंबईच्या बाहेर. काम हेच कारण आहे ना? हो. नक्की बाकी काही नाही? नाही. मग ठीक आहे ना, मी तुझ्या कामाच्या ठिकाणी फोन करून बोलते. काय हरकत आहे? वैभव आपण जायचंच आहे आणि हे ठरलं. बघ मी